संपूया. आता मला शेवटची गुड न्यूज तुम्हाला द्यायची. किती लोकांना गुड न्यूज ऐकायची? ऐकायची गुड न्यूज? यस सर. तर गुड न्यूज अशी मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे, थोडं पाणी पितो. गुड न्यूज अशी आहे की आपण जर पाहिलं तर सनेज तुम्हाला माहितीये दरवेळेला काही ते क्रांतिकारी काम करते, माहितीये तुम्हाला? क्रांतिकारी काम आपलं चालूच आहे. आपल्या भारतामध्ये आपल्या पेटाऱ्यामध्ये काही ना काही नवीन काही गोष्टी येतच असतात, बरोबर? तर आपण एक असा प्रोजेक्ट रन करतोय आजपासून, म्हणजे या 1-2 दिवसांमध्ये तो प्रोजेक्ट रन होईल की ज्यामध्ये आपण एक जबरदस्त लेवलची गुड न्यूज घेऊन आलो आणि स्पेशल ते आहे वेट मॅनेजमेंट साठी. वेट मॅनेजमेंट साठी एक जबरदस्त गुड न्यूज आपण घेऊन आलोय. ज्यांना वजन कमी करायचे या स्क्रीनवरचे लोक सुद्धा, बरोबर ना, या स्क्रीनवरचे लोक सुद्धा आणि आपल्या मार्केटमध्ये वजन कमी करण्याचे भरपूर कस्टमर आपल्याकडे, बरोबर ना. तर याच्यासाठी आपण एक मोठी गुड न्यूज घेऊन आलोय. आपण एक रथयात्रा काढतोय. आपली एक रथयात्रा सुरू होते. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे रथयात्रेसाठी. हॅलो, बघायची रथयात्रा कशी आहे बघायची. तर त्या रथयात्रेमध्ये आपला रथ असा असणार आहे. हा आहे आपला रथ, तो आपला रथ इंडिया. काय आहे रथ पाहिला? यस सर. नाव आहे ओबेसिटी रथ. आणि ह्या रथयात्रा आपण काढतोय ज्याच्यावरती वजन कमी करायचं ज्याला लोकांना, त्यासाठी स्पेशल आपला प्रोग्राम रथयात्रा आपली निघणार आहे, बरोबर. आणि हे रथयात्रा कुठं असणार आहे माहितीये? ही रथयात्रा मोजून फक्त या रथयात्रेचा मान घेण्याचा चान्स मिळालाय फक्त 5 जिल्ह्यांना. ही रथयात्रा पहिली फिरणार आहे पुण्यामध्ये, दुसरी साताऱ्यामध्ये, तिसरी अहमदनगरमध्ये, चौथी छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि 5वी नाशिक जिल्ह्यामध्ये. 5 जिल्ह्यामध्ये रथयात्रा होणार आहे. या 5 जिल्ह्याचे लोक जेवढी या स्क्रीनवरती आहे यांच्याकडून जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे रथयात्रेसाठी. जोरदार. तर काय आहे ही रथयात्रा? हा असा प्रकारचा एक रथ आहे. हा रथ या प्रत्येक आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि हा येणार आहे आपल्या जिल्ह्यातल्या 5 शॉप्यांवरती. हा 5 शॉप्यांवरती रथ असणार आहे. हा रथ असा आहे बघा, कसा दिसतोय? खतरनाक. अरे कसा दिसतोय? जबरदस्त. जहाँ सबकी सोच खत्म हो जाती है ना भाई, वहाँ सनेज मैनेजमेंट की सोच शुरू हो जाती है, बराबर ना. तर असा हा रथ बघा कसा दिसतोय. या रथच्या बाहेर असा आपली एक छत्री असं हे आणि असं आपल्या रथ मध्ये लोक येणार. कसे दिसतात? सुपर. आहे खतरनाक. हा रथ मित्रांनो आपण हा रथ आपण आणलेला आहे. हा आपला रथ नाही. आपण एका खूप त्या व्यक्तिमत्वाचं नाव मी तर स्टेजवरती इथं प्रमोट नाही करू शकत. हा रथ कुठून आलाय आपल्याला, पण तिथून हा रथ आपल्याला मिळालेला आहे. फक्त आणि फक्त 20 दिवसासाठी आपण हा रथ आणलाय. 20 ते 25 दिवस आपल्या बरोबर असणार हा रथ. आणि या रथावरती आपल्याला काय करायचं, या रथाचा फायदा काय होणार आहे? तर ह्या रथ असा असणार आहे, हा 5 ठिकाण या 5 जिल्ह्यात जाणार आहे. 5 जिल्ह्याच्या एक शॉपीवरती. सगळ्या शॉपीला चान्स मिळत नाही, कारण हा फक्त 20 दिवसामध्ये 25 दिवस मॅक्सिमम आपल्याकडे हा रथ आहे. 25 दिवस. तर या रथामध्ये आपलं काय होणार आहे? हा ओबेसिटी रथ आहे, बरोबर. तर या रथामध्ये आतमध्ये डिजिटल मशिनरी आहेत, हाय लेवलच्या मशिनरी ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीचा चेकअप होता, बरोबर. तर ह्या बॉडीचे चेकअप होतात ज्यामध्ये तुमचं ब्लड घेतलं जाईल आणि बॉडीचे चेकअप केले जातील. तर ओबेसिटीसाठी वजन कमी करण्यासाठी ज्या चेकअप लागतात ते चेकअप सगळे चेकअप इथं केले जातात टोटल, ज्यामध्ये वेगवेगळ्या लेवलच्या जर पाहिले गेल्या तर लिपिड प्रोफाईल पर्यंत, म्हणजे कॅलेस्ट्रॉल सुद्धा तुमच्या बॉडीतला चेक केला जातो. कॅलेस्ट्रॉल किती आहे, काय तुमच्या बॉडीमध्ये किती आहे, सगळं काही गोष्टी, प्रोटीन लेवल वगैरे सगळं तुमच्या बॉडीमधल्या रथामध्ये चेक केले जाते. तर एक व्यक्तीचा इथं आपण पूर्ण होल बॉडीचा टोटल तो चेकअप करणार आहोत. आणि तो चेकअप जर बघितला गेला तर हा चेकअपची कॉस्ट आहे आता, त्या चेकअपची कॉस्ट आहे आता, जर तुम्ही ते चेकअप जे करणार आहोत आपण ब्लड घेऊन, ते जे आपण मशीन करतो ना, त्या पुढच्या ऍडव्हान्स टेस्ट आहेत त्याच्यापेक्षा ज्या ओबेसिटीसाठी लागतात स्पेशली त्या आपण टेस्ट करवून, त्या टेस्टची किंमत आता आहे मार्केटमध्ये कुठल्याही लॅब मध्ये 2800 ते 3000 रुपये. किती? 2800 3000 रुपये. आणि आपल्याकडं हा रथ आपण प्रत्येक शॉपीवर घेऊन जाणार आहे आणि तिथं तुम्ही ज्याला वजन कमी करायचं असे सगळे कस्टमर तुम्ही तिथं आणू शकता. एका शॉपीवरती तो फक्त एकच दिवस असणार आहे, 10 ते 5 वाजेपर्यंत. 10 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. आणि एका दिवसामध्ये मॅक्सिमम फक्त 100 पेशंट चेक केले जाणार आहेत. किती? 100 पेशंट. आणि या
कॉस्टला जे 3,000 रुपयाच्या टेस्ट मिळतात त्या टेस्ट आपल्याकडे तिथं पण चेकअप केल्या जाणार आहेत आणि आपल्या टेस्टची किंमत आहे फक्त आणि फक्त 2,000 रुपये. किती? 2,000 रुपये. नाही 2,000 पण नाही, मी चुकलं वाटतं. 1,000 रुपये फक्त. किती? 1,000 रुपये. नाही बहुतेक ते पण चुकलं. हा, आपल्या या टेस्टची कॉस्ट आहे, मी विसरलो होतो. या टेस्टची कॉस्ट आहे फुकट, फ्री. काय आहे? फ्री, फुकट दिल्या जाणार आहे. एकही पैसा या टेस्टचा घेतला जाणार नाही. एकही पैसा घेतला जाणार नाही. एकही रुपये घेतला जाणार नाही. फ्री ऑफ टेस्ट. आपण आपलं सनेज वेलबिंग फाउंडेशनच्या माध्यमातून जे आपलं वेलबिंग फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य म्हणून आपण हे काय करतोय, आपण हा रथयात्रा काढतोय. याच्यामध्ये कुठलाही एकही रुपये टेस्टचा घेतला जाणार नाही. एकही रुपये घेतला जाणार नाही. अशा सगळ्या टेस्ट ज्यामध्ये एक टीम असेल, जवळ 4-5 लोकांची टीम असेल त्या रथामध्ये, ते 4-5 लोकांची टीम त्या लोकांना, पेशंटला ट्रीटमेंट देणारे, म्हणजे पेशंटला टेस्टिंग करणारे. टेस्टिंग केल्याच्या नंतर तिथं आपल्या कंपनीचे डॉक्टर पण असतील. तो रिपोर्ट येणार आहे. तो रिपोर्ट तुमच्या व्हॉट्सअपवर येतो. त्याची प्रिंट पण निघते त्या रिपोर्टची. प्रिंट आउट पण मिळेल. प्लस त्या रिपोर्टची तुम्हाला काय मिळणार आहे, व्हॉट्सअपला पण रिपोर्ट येईल. त्याच्यामध्ये सगळ्या रिपोर्ट असतात. जवळजवळ त्याची कॉस्ट कुठल्याही लॅब मध्ये जा, चेक करा. कमीत कमी 28 ते 3,000 रुपये पर्यंत ते तुम्हाला चेकिंग मध्ये ते तुम्हाला ते ज्याला लागतात त्या रिपोर्ट आपण लोकांना फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. आणि तिथं गेल्याच्या नंतर आपले डॉक्टर असतील, तुम्ही तो रिपोर्ट आपल्या डॉक्टरला दाखवायचा. डॉक्टर आपले प्रोडक्ट रिकमेंड करतील. तिथं फक्त ओबीसीटी, तुम्ही म्हणले गुडघ्यावाला नेला, मूळव्याधावाला नेला, असं काही करू नका. फक्त ओबीसीटी, फक्त वजन ज्याला कमी करायचे तेच लोक तिथं घेऊन जायचे. तिथं आपले डॉक्टर असतील, आपले डॉक्टर त्यांना रिकमेंड करतील मेडोलाइट, प्रोटीन पावडर, आणि त्याच्याबरोबर जर त्यांना एक्स्ट्रा काही प्रोडक्ट वाटले तर रिकमेंड करतील डॉक्टर तो रिपोर्ट बघून. बरोबर? आणि त्याच्यात तुमचे प्रोडक्ट द्यायला चान्स आहे. ओके, चान्स आहे. तर आता मी तुम्हाला त्या सिटीचे नाव सांगतोय. सिटीचे नाव ऑलरेडी सांगितलेत मी. कुठल्या सिटीमध्ये कुठल्या तारखेला रथ असेल, कुठल्या शॉपिंग मधले कुठल्या तारखेला असेल ते मी नावं डिक्लेअर करणार आहे. ऐकायचं सगळ्यांना? ऐकायचं? पण पहिलं मला सांगा, किती लोकांना संकल्पना एकदम रावडी वाटली? रावडी भारतामध्ये सोडा, जगात कुणी अशी संकल्पना राबवली नसेल ती सनेज राबवते. बरोबर ना? यस सर. वाले सिर्फ सोचते रहेंगे, हम आगे निकल के जाएंगे दोस्तों. तर असा एक जबरदस्त रथ आपल्या बरोबर आहे. बघायलाच कसं वाटलंय, बघून कसं वाटलं तो रथ बघितल्यावर? खतरनाक लेवलचा. तर त्याचं उद्घाटन आपण करतोय. त्याचं उद्घाटन असणार आहे. पहिली सिटीचं नाव आलंय ते म्हणजे पुणे सिटी. बरोबर ना? पुणे सिटी मध्ये आळंदी मधून तिथे खूप मोठा उद्घाटन प्रोग्राम होईल. त्याचा एक मोठे काही हस्ती येणार आहे, त्यांच्या हस्ते उद्घाटन करून तो रथ आपला निघणार आहे. आणि तो रथ जाणार आहे, तो रथ जाणार आहे. थांबा, सांगतो मी तुम्हाला. पहिलं पुणे सिटीच्या डेट सांगतो मी तुम्हाला. पुणे सिटी मध्ये पहिला तो रथ निघणार आहे. आणि पुणे सिटी मध्ये पहिला मानाचा नारळ फोडला गेलाय. पहिला मानाचा नारळ फोडला गेलाय तो म्हणजे पुणे सिटी मधल्या भोसरी शॉपीचा. भोसरी शॉपीचा. तर भोसरी शॉपी मध्ये पहिला येणार आहे 25 ऑगस्ट रोजी. 25 ऑगस्ट रोजी भोसरी शॉपी मध्ये तो रथ येणार आहे. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत रथ असेल. त्या रथामध्ये तिथं तुम्हाला जे पेशंटला आणायचंय तर भोसरी शॉपीच्या लशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला नाव द्यावं, नोंदणी करावी लागेल. कारण जर 100 पेक्षा जास्त पेशंट आले तर तिथं आपल्याला चेकअप होणार नाही. तिथं लिमिटेशन आहे. टीम असेल पण ते मशीन मध्ये टेस्टिंग करण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे एका दिवसात जास्तीत जास्त 80 म्हटले मला सचिन सर, पण आपण ओढून ताणून आपल्याला जरा ओढायची सवय म्हणून आपण 100 खेचू शकतो. बरोबर? तर 100 लोक असतील. 25 ऑगस्ट भोसरी शॉपी. त्यानंतर मंचर शॉपी 26 ऑगस्ट. मंचर शॉपी जे आहे, मंचर शॉपीला 26 ऑगस्टला चान्स मिळालाय. शिक्रापूर शॉपी आहे 27 ऑगस्ट. 27 ऑगस्टला शिक्रापूरला चान्स मिळेल. 28 ऑगस्ट आहे बिजली नगर शॉपी. बिजली नगर पिंपरी चिंचवड मधली जी शॉपी आहे 28 ऑगस्टला. आणि कात्रज शॉपीला चान्स मिळालाय 29 ऑगस्टला. कात्रज शॉपीला चान्स मिळालाय 29 ऑगस्टला. तर असं आहे. याचे प्रमोशन बॅनर मिळतील. नावं तुम्ही लिहून घेतले असतील सगळ्यांनी. तर हे झाले पिंपरी साठी. पुढचं मी तुम्हाला सांगतो, बाकीच्या सिटी साठी सांगतो. एकच सेकंड. ओके, जर बघितलं तर पुढचा आहे नगर जिल्हा. नगर जिल्ह्यासाठी 5 ते 9 तारखेला असेल. 5 ते 9 तारखेमध्ये नगर जिल्हा असेल. नगर जिल्ह्याच्या शॉपेच्या डेट अजून डिक्लेअर झालेल्या नाहीयेत. तुम्हाला दुपारपर्यंत नगर जिल्ह्याच्या शॉपेच्या डेट पण कळतील. नगर जिल्ह्यामध्ये नगरमध्ये असेल
अशी वेगवेगळ्या शॉपे आहेत ज्यामध्ये आपण एक राहता शॉपे करतोय, एक संगमनेर करतोय, अशा आपण 4-5 शॉपे सिलेक्ट करतोय. नगर जिल्ह्यामध्ये पण वेगवेगळ्या शॉपेमध्ये असेल 5 ते 9 कुठं ऑगस्ट नंतर काय सप्टेंबर मध्ये 5 ते 9 सप्टेंबर मध्ये. त्यानंतर संभाजीनगर मध्ये असेल 10 ते 14 सप्टेंबर. 10 ते 14 मध्ये संभाजीनगर जिल्हा, बरोबर. या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शॉप्यामध्ये संभाजीनगर मध्ये दिलं जाईल. संभाजीनगरच्या आसपास थोडं कनेक्ट केलं जाईल, जालना वगैरे अशी कनेक्टिव्हिटी दिली जाईल संभाजीनगरच्या आसपास. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये असेल 15 ते 19 ला नाशिक जिल्ह्यामध्ये असेल. ओके, तर बरोबर आहे. ओके, ओके डेट झाली. डेट चालेल. कळा सगळ्याला, डेट सगळ्याला. सातारला साताऱ्याची डेट कुठे मिस झाली मला कळत नाही. सातारा मधलं जरा आहे त्यामुळे तिकडे सातारा. साताऱ्यामध्ये थोडं मध्ये असेल 28च्या नंतर जो आपण घेतो 29 ते मध्ये साताऱ्याचे डेट मिळतील, अजून आल्या नाही. साताऱ्याच्या त्यात नाहीये, पण 5 तारखेच्या आत साताऱ्यात असेल बहुतेक. मी डेट मिस झाल्या. थोड्या वेळात तुम्हाला दुपारपर्यंत डेट सगळ्या कळून जातील. कुठल्या शॉप वाईज डेट कळतील, कुठल्या शॉपला कुठल्या डेटला असेल. रेडी सगळे? 5 पुन्हा रिपीट करतो. पुणे जिल्हा, त्यानंतर सातारा नगर जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्हा. हे 5 बरोबर ना. मुंबईवाल्यांनी सध्या लांबून बघा, बाकीचे जिल्हेवाल्यांनी फक्त जेवढे जिल्हे राहिले त्यांनी लांबून